नमस्कार, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आमच्या जोशी गुरुजी मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक राशी भविष्य बघणार आहोत। 21 जुलै ते 28 जुलै हा जो काही सप्ताह आहे, मेष राशी ते कन्या राशी या पहिल्या भागामध्ये आपण या 6 राशी बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि तसंच जर तुमचे काही प्रश्न असतील, ज्योतिषशास्त्राविषयी काही प्रश्न असतील किंवा वास्तुशास्त्राविषयी किंवा काही धर्मशास्त्राविषयी जर काही तुमचे प्रश्न असतील तर खाली जो काही नंबर आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता। तर चला बघूयात पहिली राशी। पहिली राशी आहे मेष राशी। मेष राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे आनंद आणि भाग्य घेऊन येईल। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल। ऑफिसमध्ये तुमचे सीनियर ज्युनियर तुमच्यावर खुश असतील आणि या काळात तुम्ही व्यवसायासंबंधी घेतलेले जे काही निर्णय आहेत ते महत्त्वाचे ठरतील। याचा फायदा तुम्हाला आत्ताच नाही परंतु भविष्य काळामध्ये नक्कीच होईल। आठवड्याच्या मध्यात तुमचा रस सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये नक्कीच वाढलेला असेल। या काळात तुम्हाला मोठ्या कार्यक्रमात सन्मानित केले जाईल। राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद जबाबदारी मिळू शकेल। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळेल। त्याचबरोबर प्रेम संबंधासाठी आठवडा खूप चांगला आहे। जर तुमचे काही मतभेद असतील ते नक्कीच दूर होतील। त्याचबरोबर वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहील, आरोग्यही ठीक राहील। तुम्हाला या आठवड्यामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि भगवान शिवशंकराची उपासना तुम्ही करायची आहे। तर चला बघूया दुसरी राशी। दुसरी राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे थोडासा संमिश्र स्वरूपाचा असेल। त्यामुळे या राशींच्या लोकांनी कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा। त्याचबरोबर आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे करिअर किंवा व्यवसायाच्या कामासाठी थोडेसे लांब जावे लागेल। त्याचबरोबर काही प्रवास तुम्हाला करावे लागतील। प्रवास थकवणारा असेल, त्याचबरोबर तुम्हाला प्रवास केल्यानंतर त्या प्रवासामधून किंवा त्या कामानिमित्त तुम्हाला नक्कीच यश मिळेल। या काळात घर दुरुस्तीसाठी किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसा खर्च होऊ शकतो। त्याचबरोबर तुमचे बजेट जे आहे ते कोलमडणार नाही किंवा बजेट आपल्याच्या बाहेर जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यासाठी थोडासा जो काही तुमचा व्यवहार आहे तो तोलून मापून केला पाहिजे। त्याचबरोबर जे काही निर्णय तुम्ही आठवड्यामध्ये घेणार आहात ते विचारपूर्वक काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे। आणि जे काही तुमचे हितचिंतक आहेत ते तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील। त्याचबरोबर जर तुमची उदारी असेल तर ती तुम्हाला परत मिळेल। त्याचबरोबर जर तुमचे कोणाशी मतभेद असतील ते मतभेद दूर होतील। त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या नवीन ओळखी पाळखी मित्र परिवार यांच्या गाठीभेटी सुद्धा या ठिकाणी संभवतात। त्याचबरोबर विद्यार्थी वर्गांसाठी हा जो काही आठवडा आहे तो चांगल्या स्वरूपाचा असेल। या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा आणि महालक्ष्मीची पूजा करा। तर चला बघूयात पुढील राशी। पुढची राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे थोडासा व्यस्त असा असणार आहे। या आठवड्यात तुम्हाला घर आणि कामाशी संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जास्त तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला मालमत्तेशी संबंधित जे काही वाद असतील ते वाद तुम्हाला या ठिकाणी निपटून घ्यावे लागतील, नाहीतर कोर्ट कचेरी सुद्धा या ठिकाणी होऊ शकेल। असे कोणते प्रकरण जे असेल तर कोर्टाबाहेर मिटून घेणे तुम्हाला चांगले आहे, ते फायद्याचे राहील। व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रतिस्पर्धकांशी स्पर्धा करावी लागेल। तुम्हाला हा जो काही काळ आहे स्पर्धेचा असेल, आव्हानात्मक असेल। त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आठवड्याच्या दुसऱ्या भागात आपल्या ऑफिस मधील जे काही विरोधक आहेत त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे। बेसावध राहून चालणार नाही। बघू करू हा जो काही तुमचा स्वभाव आहे, वेळ पडल्यानंतर आपण तहान लागल्यानंतर विहीर खांदू आपण जे म्हणतो ना तसं करू नये आणि यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी आणि प्रयत्न करत राहा। त्याचबरोबर आपलं जे काही चारित्र्य आहे, जी काही आपली इमेज आहे ती खराब होणार नाही याचीही तुम्ही काळजी नक्की घ्यावी। त्याचबरोबर जे काही विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी ही आठवडा
तुम्हाला चांगला आहे। नवीन जॉबसाठी संधी मिळतील। त्याचबरोबर जर कोणाचे ॲडमिशन रखडलेले असतील, जर कोणाचे रिझल्ट येण्याचे राहिले असतील ते रिझल्ट येतील आणि ॲडमिशन सुद्धा या ठिकाणी चांगल्या कॉलेजमध्ये होतील। तर या सप्ताहामध्ये तुम्ही ओम बुधाय नमः या ग्रहाचा, या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। पुढील राशी बघूयात। पुढील राशी आहे कर्क राशी। कर्क राशींच्या लोकांसाठी आठवडा जो काही आहे भाग्याने भरलेला आहे। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसेल। जर तुम्ही खूप दिवसापासून तुमचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमचे जे काही नियोजन आहे, योजना आहेत त्या पूर्ण होतील। तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगले यश मिळेल, तुम्हाला चांगला नफा मिळेल। प्रशासनातील एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने जे काही तुमचे काम रखडलेले आहेत ते पूर्ण होतील। नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत। जे काही आता काम कराल येणाऱ्या काळामध्ये प्रमोशनचे योग नक्कीच आहेत। उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील। तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल। आठवड्याच्या दुसऱ्या भागात मुलांकडून चांगली बातमी मिळेल। मग जॉब असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला कानावरती नक्कीच पडतील। त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल। त्याचबरोबर एकमेकाबद्दल प्रेम वाढेल। ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांचे लग्न ठरण्याचे योग आहेत, लग्न होण्याचे चान्सेस आहेत। वैवाहिक जीवन सुखमय राहील आणि कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग सुद्धा आहे। आणि या आठवड्यामध्ये तुम्हाला जप करायचा आहे ओम सोमाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि तुम्ही महादेवाची, भगवान शंकराची उपासना करायची आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे तो खूप चांगला असणार आहे। या ज्या भाग्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत आहात, जे काही तुमचं नशीब, तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत नाही, परंतु या आठवड्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमचं या ठिकाणी जे काही नशीब आहे ते तुम्हाला साथ देईल। त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांची त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील। त्याचबरोबर तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे पद आणि मान सन्मान, प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे। काम करणाऱ्या महिलांसाठी आठवडा खूप लाभदायक आहे। त्यांच्या प्रगतीमुळे ऑफिसमध्ये, कुटुंबात त्यांचा आदर वाढेल। ऑफिसमध्ये आणि घरी आणि आपल्या आपापसामध्ये तुमचा आदर वाढलेला असेल। एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने जमीन आणि घराशी संबंधित जर वाद असतील तर ते सुद्धा मिटतील। वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे। जर कोर्ट कचेरी असेल ते सुद्धा मिटतील। जर तुम्हाला विदेशात जायचं असेल, करिअर करायचं असेल तसे हे चान्सेस आहेत। त्याचबरोबर तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी या आठवड्यामध्ये ऐकायला मिळतील। आणि जे कोणी विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा सप्ताह चांगला आहे, लाभाचा आहे, फायदेशीर ठरणार आहे। आणि या कालावधीमध्ये तुम्हाला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तो निर्णय घेऊ शकता। म्हणजे काय तर तुमच्या सर्व ज्या काही अडथळे आहेत, ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होईल। तुम्ही जप करायचा आहे ओम सोमाय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान शनी महाराजांची तुम्ही सेवा पूजा करायची आहे। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे कन्या राशी। कन्या राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे थोडासा संघर्षानंतर यश देणार आहे। तुम्हाला संघर्ष करावा लागेल। त्याचबरोबर तुम्ही जे विचार केले आहेत ते काम पूर्ण होतील। आठवड्याच्या सुरुवातीला काम किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर तुम्हाला विचार करावा लागेल, कारण त्याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल। या काळात दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊ नका। कोणीतरी सांगतंय, कोणीतरी बोलतंय, कोणीतरी सल्ला देतंय आणि त्यांनी केले म्हणून आपण करायचं अशी चूक तुम्ही करू नका, कारण तुम्ही स्वतःवरती कमी विश्वास ठेवता आणि लोकांवरती जास्त विश्वास ठेवता। त्यामुळे अनेक वेळेस तुमचे नुकसान झालेलं आहे, परंतु त्यामधून तुम्ही काहीच शिकत नाही, ते शिकलं पाहिजे तुम्ही। याचबरोबर या आठवड्यात तुम्हाला लांबचे प्रवास सुद्धा करावे लागतील। प्रवास थोडासा थकवणारा, प्रवासामध्ये थोडेसे अडथळे, प्रॉब्लेम येऊ शकतात। या काळात तुम्ही तुमचा जो काही प्रभाव आहे तो लोकांवरती पडेल। जे काही तुमचे अडथळे आहेत ते दूर होताना दिसतील। लोक तुम्हाला सहकार्य करतील। लोकांच्या मदतीने तुमचे काम पूर्ण होतील आणि जे काही आता तुम्ही निर्णय घेताल ते तुम्हाला, जे काही आता योजना करताल त्या भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील। जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर त्यामध्ये तुम्हाला फायदा नक्कीच या आठवड्यामध्ये होईल। त्याचबरोबर जे काही तरुण लोक आहेत
त्यांचे जर विवाह रखडले असेल तर विवाह होतील. ज्यांना कोणाला प्रेमामध्ये प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स दूर होताना दिसतील. आणि जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना थोडासा